Good afternoon, everyone. Let me know whether my voice is clear or not. माझा आवाज सर्वांना ऐकायला येतोय? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चलिए सब लोग अटेंडेंस लगा लीजिए. सगळ्यांनी अटेंडेंस मार्क करा. फोर्थ स्टँडर्ड अँड थर्ड स्टँडर्ड. मीडियम सुद्धा मेन्शन करा चॅट बॉक्स मध्ये. कोणी मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश. सब लोगों ने अटेंडेंस लगा ली? सगळ्यांनी अटेंडेंस लावली का? ओके, चलिए. तो आज तुमच्या रेग्युलर ज्या मॅम तुम्हाला शिकवतात त्या नाही आहेत. ओके, तर मी तुमचा आज क्लास घेणार आहे. तर आज आपण रीडिंग घेणार आहोत फक्त. ओके, एकदा आपण सगळे जेवढे फर्स्ट लेसन रीडिंग करूया, म्हणजे तुम्हाला एकदम नेट प्रकारे समजतील. ओके, तो आज हम लोग क्या करने वाले हैं, तुम्हारे रोज जो रेगुलर टीचर है वो नहीं है, तो मैं आज आपका सिर्फ रिवीजन, ओके, रीडिंग लेने वाली हूँ. ओके, तो सब लोगों को रीड करना है. टेक्स्ट बुक ओपन कीजिए सब लोग. थर्ड स्टैंडर्ड एंड फोर्थ स्टैंडर्ड. थर्ड स्टैंडर्ड ईवीएस का टेक्स्ट बुक ओपन कीजिए और फोर्थ स्टैंडर्ड ईवीएस 1 का टेक्स्ट बुक ओपन कीजिए. चलिए, सब लोग टेक्स्ट बुक ओपन कीजिए. सगळ्यांनी टेक्स्ट बुक ओपन करा. थर्ड स्टँडर्ड आणि फोर्थ स्टँडर्ड. ओके, चला मी सुद्धा स्क्रीन शेअर करते. मला सांगा, स्क्रीन सर्वांना विजिबल आहे? स्क्रीन सबको विजिबल है? चैट बॉक्स में रिप्लाई कीजिए. ओके, चलिए स्टार्ट करते हैं हम लोग. तो फर्स्ट हम लोग थर्ड स्टैंडर्ड, एक एक स्टूडेंट. ओके, फर्स्ट थर्ड स्टँडर्ड का एक स्टूडेंट, देन फोर्थ स्टँडर्ड का एक स्टूडेंट. ओके, ऐसे रीडिंग लेंगे. तर आपण पहिले एक थर्ड स्टँडर्डचं स्टुडंटला रीड करायला सांगायचं, नंतर फोर्थ स्टँडर्डला. ओके, असं अल्टरनेट आपण रीडिंग करूया. ओके, तर मराठी मीडियमनी सुद्धा इंग्लिश हे जे आहे ते रीड करायचं आहे. तुमचं तेवढंच रीडिंग होईल, प्रॅक्टिस होईल. ओके, कळालं? सगळ्यांना टेक्स्टबुक दिसतंय का स्क्रीनवर? जरा सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. येस. माइक ओपन नाही करना है. माइक ओपन करायचा नाहीये. ओनली चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा आहे. ज्याला जेव्हा सांगेल तेव्हाच माइक ऑन करायचं आहे. ओके, चले. फर्स्ट थर्ड स्टँडर्डचं कोण रीडिंग करतंय? फर्स्ट नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. ओके, वेदांग. वेदांग, माइक ऑन कर आणि स्टार्ट कर रीड करायला. लेसन नंबर 1. आवाज येत नाहीये वेदांग. वेदांग, हॅलो. ऍक्च्युली तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे वाटतं. एकदा परत Look at the picture. ओके, पहिले लेसनचं नाव बोलायचं बाळा. नेम ऑफ दी लेसन. लेसन नंबर 1, अवर एन्व्हायरमेंट. Environment. Look Yes. at the picture. ALONGSIDE. Alongside. Alongside, you can easily name all these things. What? MATERIALS. Materials. Materials are they made from? Where do we find these
These materials, what are the uses of these things? You can name these things. Where do we find them? What are they used for? Take a look around. There are many things around us. They from our environment. There are stones and rocks and soil. There are rivers, Rivers. rivers and streams Hmm. and lakes. There is Hmm. air. There Hmm. are hills and mountains. Mount. Hmm. There are jungles. There are Hmm. fields Fields. fields and houses and roads, and also BARREN Barren. barren lands. We also see many different animals around us. Different types of trees and bus. Bushes. Bushes and climbers make Climbers. our climbers make our environment beautiful. We too are a part of this environment. environment Environment. environment Environment. Okay. Very good. environment Mic off कर वेदा. व्हेरी गुड. माईक ऑफ कर. बघा तुमचं फर्स्ट लेसन काय आहे? अवर एन्व्हायरमेंट म्हणजे आपला परिसर. ओके. तर आपल्या परिसरामध्ये काय काय गोष्टी असतात? तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा. इथे तुम्हाला सुद्धा सांगितलंय टेक अ लुक अराउंड. तुम्ही जरा तुमच्या आजूबाजूला जरा डोळे फिरवा. काय दिसेल तुम्हाला? खूप साऱ्या वस्तू दिसतात ना. जसं त्यांनी सांगितले स्टोन्स दिसतात, रॉक्स दिसतात, सॉईल म्हणजे दगड, बरोबर, माती, तसेच नद्या, तळे, ओढा, तलाव, बरोबर. तसंच आपल्या आजूबाजूला हवा सुद्धा असते, एअर, माउंटन्स, हिल्स, पर्वत, टेकड्या, जंगल सुद्धा असतात, शेती पण असतात आणि घरं सुद्धा असतात, बरोबर. परत रोड, राईट. परत आपल्या आजूबाजूला कोण असतात? ॲनिमल्स सुद्धा असतात, वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात, त्याच्यामध्ये बुशेस. बुशेस म्हणजे जे छोट्या असतात ना, छोटी छोटी झुडपं, त्यांना बुशेस बोलतो. क्लाइंबर्स म्हणजे वेली. ओके. आणि त्यांनी काय सांगितलं? आपण सुद्धा या एन्व्हायरमेंटचा एक पार्ट आहोत, बरोबर. आपण सुद्धा या परिसराचा एक भाग आहोत. कळालं सगळ्यांना? वेदांनी जे रीड केलं ते कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करा. ओके. नेक्स्ट कोण रीड? ओके. फोर्थ स्टँडर्ड. फोर्थ स्टँडर्डचे आहेत ना क्लासमध्ये? ओके. चला फोर्थ स्टँडर्डचं कोण रीड करते फर्स्ट लेसन? ओके. गार्गी. चला गार्गी, फोर्थ स्टँडर्डचा आपण बुक ओपन करूया. ओके. फोर्थ स्टँडर्डचा फर्स्ट लेसन काय आहे? चल गार्गी, माईक ऑन कर आणि रीड करायला स्टार्ट कर. गार्गी. The life, yes, ma'am. स्टार्ट. The life cycle of animals. येस. Look at the puppies and their mother in the picture.
Do you see some? Yes, IMILARITIES. Similarities. 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 Look Hmm. at the butterfly and the caterpillar that has come out of the egg. Do you see any काय सांगितलं similarities? मी आता त्याचा सिमिलॅरिटीज. सिमिलॅर हा. Can you tell a Hmm. hen lays eggs? Chickens come out of चिक्स. चिक्स आहे, चिकन्स नाही, चिक्स लिहिलंय तिथे. chicks come out of those eggs. Do kittens some come out of egg? द The growth ग्रोथ. growth of animals. A kind and अ a कीड. कीड. yes, ma'am. A kid and a fully ग्रोन. grown ग्रोन. grown goat are not very different to look ॲट. हॅलो. हॅलो. सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये. सबको मेरी आवाज सुनाई दे रही है? ओके, मे बी गार्गीचा नेटवर्कचा इश्यू झालाय. ओके, रिद्धी माईक ऑन कर, तू रीड करायला स्टार्ट कर पुढचं. नेक्स्ट पॉइंट हा, Teacher. द ग्रोथ ऑफ एनिमल्स. The growth of animals. A kid कीड आहे, कीड. and kid अ and a full grown फुल्ली goat. फुल्ली ग्रोन grown गोट. fully grown goat are not very different to look at. There is not much different डिफरन्स Different. बिटवीन. different between a kitten हम्म. and हम्म. an adult हम्म. cat. Thus, दीज आहे, दीज. these babies हम्म. grow हम्म. in their मदर. mother टमी. tummy and are born born from the mother tummy
do हम्म. these animals do not not ले lay egg, but हम्म. some animal like cows, क्रोज आहेत क्रोज. crows, sparrow, स्पायडर्स. spider, lizard lay egg. ओके व्हेरी गुड. सिद्धी माईक ऑफ कर. बघा आता फोर्थ स्टँडर्डचा फर्स्ट लेसन नाव काय, द लाईफ सायकल ऑफ दी ॲनिमल. ओके, या लेसन मध्ये तुम्हाला काय सांगितलंय, जे आपले ॲनिमल्स आहे आजूबाजूला तुम्हाला जे ॲनिमल्स दिसतात, फॉर एक्झाम्पल बर्ड आणि इन्सेक्ट वगैरे, त्यांचं तुम्हाला पूर्ण लाईफ सायकल सांगितले. म्हणजे कसे ते जन्माला येतात, कसे हळूहळू मोठे होतात, त्यांच्यामध्ये काय चेंजेस होतात, बरोबर हेच सांगितले ना तुम्हाला. तर बघा फर्स्ट पेज मध्ये तुम्हाला काय सांगितलंय, त्यांनी फर्स्ट 2 पिक्चर दिलेत. फर्स्ट पिक्चर आहे पपी आणि डॉगचं, बरोबर, पपी आणि त्याच्या मदरचं. तर तुम्हाला विचारलंय त्या पिक्चर मध्ये तुम्हाला सिमिलॅरिटी दिसत आहेत का, दोन्ही म्हणजे जे पप्पी आणि डॉग आहे त्याची मम्मा, दोघांमध्ये सिमिलॅरिटीज दिसत आहेत तुम्हाला, दिसत आहेत ना. पपी आणि जे त्याची मम्मी आहे ती सेम आहे ना. फर्स्ट पिक्चर में जो आपको बताया गया है पिक्चर, पपी एंड उसकी मॉम का, बराबर. तो दोनों का सेम सिमिलरिटी है ना दोनों में. देखिए दोनों में सिमिलरिटी है, एक उनको टेल है, बराबर, 2 आईज है, कलर भी सेम है, राइट. पर आप जो दूसरा वाला जो पिक्चर देख रहे हो, सेकंड वाला पिक्चर जे तुम्ही बघताय त्याच्यामध्ये तुम्हाला सिमिलरिटी दिसते का, बटरफ्लाय आणि जो कॅटरपिलर आहे, म्हणजे पहिले छोटा असतो ना बटरफ्लाय, तो कॅटरपिलर मध्ये असतो. ओके, नंतर थोडा थोडा मोठा होऊन तो बटरफ्लाय होतो, सगळ्यांना माहित असेल. ओके, तर त्या दोन्ही पिक्चर दोघांमध्ये सिमिलरिटी आहेत का, जो दोनों डायग्राम है कैटरपिलर और बटरफ्लाई का, दोनों में सिमिलरिटी है नहीं, बराबर ना. तो देखिए वैसे उन्होंने बोला है कि जो हेन होती है वो पहले क्या देती है, अंडी, क्या देती है वो, अंडे देती है ना, और उसमें से उसका बच्चा बाहर आता है, बराबर. बट कैट का वैसा होता है क्या, नहीं, बराबर. जे कोंबडी असते ती अंडी देते आणि अंड्यातून त्यांची पिल्लं बाहेर येतात. पण मांजरीचं तसं असतं का, नाही. मांजरी अंडी देते का, नाही, बरोबर. तसंच मग त्यांनी सांगितलंय गोट बद्दल. गोट बघा, आता जे गोट म्हणजे शेळी आणि त्याचं जे पिल्लू असतं ते म्हणजे त्यांचं काय बोलतात, ते दोघंही दिसायला डिफरंट नसतात. ओके, लहान पिल्लू बघितलं आणि त्याची आई बघितली बकरीचं, तर दोन्ही सेम दिसतात. ओके, त्यांच्यामध्ये काही जास्त डिफरन्स नसतं. तसंच मांजरीचं पण तसं असतं, कुत्र्याचं पण तसं असतं. ओके, मग आणि हे जे प्राणी असतात ते त्यांच्या आईच्या पोटामध्येच वाढतात आणि तिथूनच जन्माला येतात. ओके, पण जे बाकीचे जे ॲनिमल्स आहेत जसे स्पायडर, क्रोज, लिझार्ड, हे सगळे प्राणी काय करतात, अंडे देतात आणि अंड्यातून त्यांची पिल्लं बाहेर येतात. कळालं सगळ्यांना. फोर्थ स्टँडर्ड कळालं सगळ्यांना. सबको मेरी आवाज सुनाई दे रही है, समझ में आया सबको. फर्स्ट आपको हुआ है ये लेसन, मैं एक बार सिर्फ रिवाइज कर रही हूँ आपको, राइट. चलिए नेक्स्ट थर्ड स्टैंडर्ड कौन रीड करने वाला है. ओके, गार्गी तुला आवाज येत नाही का, कदाचित तुमचा नेटवर्कचा इश्यू असेल, एकदा लेफ्ट करून परत एंटर करा क्लासमध्ये. नेक्स्ट कोण रीड करते थर्ड स्टँडर्ड, चला पटापट नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. मला तुमची नावं नाही माहिती आहे थर्ड स्टँडर्ड. ओके, कुशाल, चला कुशाल माइक ऑन कर. Yes, teacher. यस, रीड कर आता. चला स्पॅरो रीड कर तिथून. Teacher, कुठून? स्क्रीनवर दिसतंय ना. Yes. हा, तो पॉइंट पासून रीड कर. NOW. Now. पहिले पॉइंट रीड कर बाळा. OSPARROW. काय बोलतात, स्पॅरो. Sparrow. and ROADSIDE.
roadside, roadside, NOW, now, and roadside stone. पुढचं राहिलं एक वर्ड रीड करायचं आहे stone, तुषार. stone, NOW, now, हम्म. LET, lit, US, us, हम्म. look, AT, eat, AT stone, at असतं बा. AT at. AT, at a stone, stone, And and a sparrow, in our, our our SURROUNDINGS and surrounding. surrounding and COPASRE, COM COMPARE. compare. compare their Them है them. THEM them. them a stone, REMAINS, man, Remains. remains, WHERE, where हम्म. ITS at It's its place, CHANGES, changes. changes, OUNLY, on, हम्म. Only. only, only, IF is. if SOMEONE, Someone. one, PICKS, Six. pick, IT, it, UP, and UP up असतं up. UP, up, and movie, Moose. in, MOVES. Moose. move, IT, it, IH, it, I, T, it, IT, Eat. it, D, DOESN, T. DOESNT. Doesn't. doesn't, T, EAT, it, हम्म. so, IT, it, DO, doesn't, Doesn't. doesn't, T, GROW, gor, Grow. group, BIGGER, biggest, Bigger. bigger, IT, it,
dozen, HAVE, 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 BABIES, bats, babies, babies, EITHER, either. either, ओके. माईक ऑफ कर. कुशाल, रीडिंग करायची गरज आहे. रोज घरी रीडिंग करायची आहे. कळालं? नेक्स्ट लास्ट इयर पण सांगितलं होतं ना तुम्हाला? सेकंड स्टँडर्ड मध्ये सांगितलं होतं ना सार्थक, सॉरी कुशाल अँड सार्थक रीडिंग करायची आहे. बघा नेक्स्ट कोण रीड करतंय? थर्ड स्टँडर्डचं सार्थक. सार्थक माईक ऑन कर. yes teacher, हा, नेक्स्ट वाला रीड कर. हाफ बाकी आहे ना. it is not इट इज, इट्स, इट्स आहे ते, इट्स. it say not the same what विथ आहे, विथ, WITH, विथ. with SPARROWS, sparrows, THY, दे, they BILD, build, NINESTS, next, this, muhi, दे, 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 THEY, दे. they, muhi, MOVE, मूव. mu, he, here, हेअर, HERE, हेअर. here, and they, देअर. there, on, THEIR, there, OWN, ओन. on, they, at, EAT, it, इट. NINSECTS, INSECTS, insect. insects, and grains, Grains. that eats, WHY, where, Y. why, WHY, Y. THY, काय सांगितलं मी? THEY. go, GROW, GROW, grow. grow, they, LY, lay, X, in, next, LI, double TLE, lit, Little. little, sparrows, HATCH, Hatch. hatch, from, THEAC, this, X, sparrows, take, a lot of, care of, THEIR, there, YOUNG, Young. young, ONES, wants, व्हेरी गुड. माईक ऑफ करा. बघा आता याच्यामध्ये काय सांगितलंय तुम्हाला? स्टोन आणि जो रोड साईड, सॉरी,
रोड साईड स्टोन म्हणजे रस्त्याच्या कडेला पडलेला दगड आणि स्पॅरो यांच्यामधलं डिफरन्स सांगितलंय बघा. काय सांगितलंय? आता जो रस्त्याच्या साईडला स्टोन दिसतोय तुम्हाला, तो त्याची जागा तो चेंज करू शकतो का? आता तुमच्या रस्त्याच्या साईडला तुम्हाला दगड पडलेला दिसेल, तो स्वतःहून कधी चेंज त्याची जागा काय बदलतो का? रोड के एक साइड में आपको पत्थर पड़ा हुआ दिखाई दिया, तो वो खुद से अपनी जगह बदलता है क्या? नाही, नाही ना. त्याला कोणीतरी उचलून काय करायला लागतं? साईडला ठेवायला लागतं. ओके. तो स्वतः मूव करतो का? वो खुद से मूव करता है क्या? नहीं. पर वैसे चिडिया का नहीं होता, स्पॅरो का वैसा नहीं होता है. ओके. तर तसंच तुमची जी स्पॅरो आहे, ओके, ती काय करते? ती इकडे तिकडे फिरू शकते, बरोबर. ती एका ठिकाणी नाही राहत. ओके. ती तिच्या पहिले ती काय करते? तिचं घरटं नेस्ट बांधते, घरटं बांधते. परत ती इकडून तिकडं फिरते, तिच्या पिल्लांना खाण्यासाठी घेऊन येते, बरोबर. ओके. आणि मग नंतर ते जे असतात पक्षी सॉरी चिमणी, ते त्यांच्या घरट्यामध्ये काय करतात? अंडी देतात. ओके. काही दिवसानंतर ती अंडी फुटून त्याच्यातनं त्यांची पिल्लं बाहेर येतात. ओके. आणि ते छोटे पिल्लांची ती स्वतःहून म्हणजे ती जी त्यांची मम्मी असते ती त्यांची काळजी घेते. ओके. समजलं सगळ्यांना? दोघांमधलं कंपॅरिझन सांगितलं, कळालं का? थर्ड स्टँडर्ड स्टुडंट बघा, तुम्हाला एकदा रिवाइज करते मी. ओके. चला आता फोर्थ स्टँडर्डचं कोण रीड करणार आहे? नेक्स्ट कनिष्क, राईट. कनिष्क माईक ऑन कर. कनिष्क आहे का क्लासमध्ये? कनिष्क माझा आवाज येतोय का? हा, चला रीडिंग करायची आहे. चला, तर नेक्स्ट पॉइंट आहे तो रीड करायला स्टार्ट कर कनिष्क. Yes, teacher. हम्म. Here I see. आवाज नाही येते. ओके. तन्वी, तन्वी माईक ऑन कर. Yes, तन्वी, teacher. माझा आवाज येतोय? हा, Yes. रीड कर बाळा. ती कुठून करू? या पॉइंट पासून. अ चिकन इज बॉर्न, इथून कर. A chicken is born from a egg. An An egg. egg आहे. An egg. Ants. But beautiful fish. नो, बटरफ्लाईज. Butterflies. Fish. एस. Frogs. Snake are all animals that lay eggs. But we do not often Often. see their eggs. The eggs of some very small animals are very tiny. We should Old. herald Hardly. hardly notice them, so we do not come to know that these animals That these animals love lay. lay eggs, but we know for Sure that sure that a hen lays eggs. Her eggs are big, enough enough to be easily seen. seen.
A new term. A new term. Hatch. When Hmm. a hen sit on her egg to warm, then she is said to be hatchel, hatching, Hatching. hatching her egg. A Hmm. hen lays eggs warm in necessity, necessity, Necessary. Sorry, necess, necessary. necessary, Wait a minute. nec- Necessary, हा ते. yes. Okay. Necessary. Necessary for the chick, chicks to grow inside the egg. So after Laying. lay, Laying. laying them, the hen sits on the eggs to keep them warm. The chicks inside slowly keep growing. When seed growth, Its. When its growth. when its growth is complete, the chicken breast, The chick. the, The chick breaks. the chicks breaks the eggshell and come out. The hen looks after its chickens, Chicks है tell chicks. the chicks tell Till. Till. till, till then grow a little big, Bigger. bigger. ओके. व्हेरी गुड. माईक ऑफ कर तन्वी. बघा आता फोर्थ स्टँडर्ड लक्ष द्या. इथे तुम्हाला आहे ना चिकन बद्दल सांगितलं, म्हणजे हे त्याची पिल्लं कशी कशी जन्माला येतात ते सांगितलं. ओके. बघा पहिलं काय सांगितलं त्यांनी, जे मुंग्या, फुलपाखरं, फिश, बटरफ्लायज, फ्रॉग, स्नेक्स वगैरे हे सगळे अॅनिमल्स काय करतात, अंडी देतात. ओके. आणि कधी कधी जे अॅनिमल्स असतात त्यांची अंडी इतकी छोटी असतात की ते आपल्याला दिसत सुद्धा नाही. ओके. काही अॅनिमल्स बघा छोटे असतात ना, मग त्यांचे अंडी सुद्धा खूप छोटे असतात, मग ते आपल्या डोळ्यांना दिसत सुद्धा नाही. ओके. आणि जी मोठी अंडी असतात, आता समजा हेनची अंडी मोठी असतात ना, मग ती आपल्याला दिसतात. ओके. ते आपण इझिली बघू शकतो. ओके. देखिए यहाँ पे क्या बोला है उन लोगों ने, जो छोटे छोटे एनिमल्स होते हैं ना, उनके एग्स हम लोगों को कभी कभी दिखाई नहीं देते, बट जो हेन वगैरह के जो एग्स होते हैं स्नेक के वगैरह, वो हम लोग इजीली देख सकते हैं. ओके. देन उन्होंने एक न्यू टर्म बोला है हॅच. ओके. आता हॅच हॅच म्हणजे काय मराठीत, अंडी उबवणे. ओके. आता पहिले काय करते, जी हेन असते ना ती अंडी दिल्यानंतर काय करते, त्या अंडीवर बसते. ओके. बसून राहते, म्हणजे त्यांना गरम करते. ओके. मग काय होतं, त्या ऊब दिल्यानंतर म्हणजे त्याला हॅचिंग केल्यानंतर त्यांच्या आतमध्ये जी पिल्लं असतात ना कोंबडीची, ती हळूहळू ग्रो करतात. ओके. हळूहळू वाढतात. आणि एकदा त्यांची ग्रोथ पूर्ण झाली, कंप्लीट झाली, तर ते काय करतात, ते एगशेल तोडून बाहेर निघतात. ओके. आणि नंतर हळूहळू मोठी झाल्यानंतर ते हेनसारखी दिसतात. ओके. यहाँ पे बोल देखिए क्या बोला है उन लोगों ने, जो हेन होती है ना वो अपने जो एग्स होते हैं उस पर बैठ के रहती है. ओके. उनको वार्म करते हैं. ओके. थोड़ा सा ऐसे गरम, तब तक वो अंदर जो चिकन्स होते हैं ना वो उनकी ग्रोथ होती रहती है. और एक बार उनकी ग्रोथ कंप्लीट हो गई तो वो क्या करते हैं, वो एक का जो शेल होता है ना वो तोड़ के बाहर आ जाते हैं. ओके. और आफ्टर दैट ही ही लुक्स लाईक दी हेन्स. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? फोर्थ स्टँडर्ड सगळ्यांना चान्स भेटायला पाहिजे. गार्गी फर्स्ट टाइम तू वाचलंस ना, तर बाकीच्यांना सुद्धा रीड करायला चान्स भेटायला पाहिजे. सबको समझ में आया यहाँ तक? चलिए अब थर्ड स्टैंडर्ड का कौन रीड करने वाला है? थर्ड स्टैंडर्ड. ओके. स्वराज. स्वराज माइक ऑन कर, रीड कर बा.
नेक्स्ट वाला पॉइंट. Okay, ma'am. ओके, रीड कर इथून. वाय डू Yes. Why see वी सी. this differences डिफरन्सेस. differences between the sparrow and the stone. The sparrow is a living being and thing, and Thing. the stone लिव्हिंग थिंग. is a non-living thing. Things in our SURROUNDINGS सराउंडिंग. surrounding from two ग्रुप. groups living things and non-living things. Living things are of two काइंड. kinds, plants and animals. Animals have baby and SEEDLINGS. सिडलिंग्स. Seedlings grow from seed. The सिडलिंग्स. seedlings then grew ग्रो. grow into plants. These tales टेल अस. tell us that plants are living things. Plants do more मूव. MOVE. मूव. फॉर एग्जाम्पल. for example, but वेन अ when a बर्ड bird Blooms. BLOOMS blooms into a flower is plants open. इट्स पेटल्स ओपन. Petals open, but movements of plants are not so easily सीन. seen. Plants also Also need. seed Also need a also need. need food. Of course, plants do not move from
Place to Place to place. place. Like. Place to place. Like animals to their roads. Hold them down in one place. This is a big difference between Between. plants and animal. ओके, व्हेरी गुड. स्टॉप. बघा, आता थर्ड स्टँडर्ड स्टुडंट, इथे तुम्हाला काय सांगितलंय, तुम्हाला स्पॅरो आणि स्टोन मध्ये काय डिफरन्स बघायला भेटला. तर काय सांगितलं त्यांनी, स्पॅरो ही लिव्हिंग थिंग आहे. लिव्हिंग थिंग म्हणजे काय, जे मुवमेंट करतात आपण त्याला लिव्हिंग थिंग बोलतो, आणि नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे जे मुवमेंट करत नाही. ओके, तर स्पॅरो काय होती, स्पॅरो मुवमेंट करत होती ना, स्पॅरो मुवमेंट करते म्हणजे ती लिव्हिंग थिंग आहे. स्टोन मुवमेंट करते का, करतो का, नाही, तर तो नॉन लिव्हिंग थिंग आहे. ओके, मग अशा प्रकारे आपल्या सराउंडिंग जे काही वस्तू आहेत, म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही वस्तू आहेत त्यांचे दोन ग्रुप्स पडतात. ओके, जसं लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. आता लिव्हिंग थिंग्स मध्ये कोण येतात, अॅनिमल्स आणि प्लांट्स. ओके, आता अॅनिमल्स बघा, अॅनिमल्स कसे, त्यांचे बेबीज असतात बरोबर, ते ग्रोथ होते त्यांची. तसंच आपले जे प्लांट्स आहेत त्यांचे सुद्धा काय असतात, पहिले सिडलिंग्स म्हणजे छोट्या छोट्या बिया असतात, मग त्यांना अंकुर फुटतात, मग अंकुर फुटल्यानंतर त्यांचे मोठे मोठे रोपं होतात बरोबर. परत त्यांनी काय सांगितलंय, प्लांट सुद्धा मूव्ह करू शकतात. तर कसं मूव्ह करू शकतात त्यांनी सांगितलंय, त्यांचं जे बड असतं ते काय होतं, फ्लावर मध्ये होतं बरोबर. पहिले कळी असते ना, नंतर फ्लावर होतात. बरे, कळी येते, मग नंतर हळूहळू कळी फुलते, म्हणजे पेटल्स ओपन होतात, म्हणजे पाकळ्या ओपन होतात. ओके, हे सगळी मुवमेंट त्या प्लांट मध्ये होत असतात, पण ते आपल्याला इझिली दिसत नाही. ओके, आणि प्लांट्सला सुद्धा फूडची गरज असते, जसं आपल्याला फूडची गरज असते तसं प्लांट्सला सुद्धा फूडची गरज असते. फक्त एवढंच डिफरन्स आहे की ते प्राण्यांसारखं इकडे तिकडे जाऊन शोधू नाही शकत. ओके, इकडे तिकडे मुवमेंट नाही करून आपलं अन्न शोधत नाही. ते त्यांचं जे जागेवरच असतात ते, आणि तिथेच त्यांचं स्वतःचं फूड तयार करतात. ओके, कळालं सगळ्यांना. आणि ते एकाच ठिकाणी काय असतात, त्यांचे जे मुळं असतात, रूट्स असतात, ते खोलपर्यंत जमिनीमध्ये काय असतात, गेलेली असतात, त्याच्यामुळे ते तिथेच असतात. कळालं सगळ्यांना इथपर्यंत. सबको समझ में आया यहाँ तक. देखिए, आपको घर पे रीडिंग करने की जरूरत है. ओके, सगळ्यांनी घरी रोज एक एक लेसन रीड करा, म्हणजे तुम्हाला इंग्लिश चांगल्या प्रकारे रीड करता येईल. जर तुम्हाला रीडच करता आलं नाही तर एक्झाम मध्ये तुम्ही आन्सर कसं लिहिणार. आता तर थर्ड आणि फोर्थ स्टँडर्डला एवढी मोठी मोठी क्वेश्चन आन्सर्स लर्न करायला लागतात बरोबर ना. ओके, आजपासून सगळ्यांनी घरी रीडिंग करायला स्टार्ट करायचं. ओके, आजचं होमवर्क तेच आहे, सगळ्यांनी घरी रीडिंग करायचंय फर्स्ट लेसन. कळालं सगळ्यांना. अब जिनका रह गया वो नेक्स्ट लेक्चर में हम लोग करेंगे. ओके, रीडिंग. चलिए हम लोग यहाँ पे ही रुकते हैं, आप लोग क्लास लेप कर सकते हो. बाय एवरीवन. बाय बाय टीचर. बाय बाय Bye. टीचर. बाय बाय टीचर. थँक्यू टीचर. बाय 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 टीचर. बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय बाय मॅम. थँक्यू मॅम. बाय. चला पटापट क्लास लेप करा. बाय टीचर. बाय.